नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. दुपारचे 4 वाजता आहेत. माझा विशेषमध्ये आपण आज एक महत्त्वाचा विषय घेतलेला आहे, तो म्हणजे लॉकडाऊन की कडक निर्बंध. कारण आज रात्री 8:30 वाजता मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत आणि कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा धडकी भरवणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन जाहीर होतो की कडक निर्बंध लादले जातात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नागरिकांनी नियमांचं पालन केलं नाही तर लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असेल, असा इशारा सरकारकडून सातत्यानं दिला जातोय. त्यामुळे गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनने कंबरडं मोडलेला नोकरदार वर्ग, हातावर पोट असलेल्यांचं म्हणणं आहे की लॉकडाऊन नकोच. मात्र कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहता, आरोग्य यंत्रणांवर वाढणारा ताण पाहता, लॉकडाऊन न करता कडक निर्बंध घातले तर कोरोनाग्रस्तांची वाढती साखळी ही तोडणं शक्य होईल का, असाही प्रश्न आहे. आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्यासोबत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते माधव भंडारी असतील, त्याच्यानंतर शिवसेना आमदार नीलम गोरे आपल्यासोबत असतील, संदीप प्रधान वरिष्ठ सहाय्यक संपादक लोकमतचे ते आपल्यासोबत असतील, अशोक वानखेडे राजकीय विश्लेषक आपल्यासोबत असतील आणि अभिनेता सौरभ गोखले सुद्धा आपल्यासोबत जोडले जातील. या सर्वांसोबत आपल्याला चर्चेला सुरुवात करायचीच आहे. मात्र त्यापूर्वी या संदर्भातला एक छोटासा रिपोर्ट पाहूयात. महाराष्ट्राची वाटचाल गेल्या काही दिवसांपासून कडक निर्बंध, कठोर निर्बंध आणि आता लॉकडाऊनच्या दिशेने होऊ लागली की काय असं वाटावं अशी स्थिती आहे. त्यातच आज संध्याकाळी 8:30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत आणि त्यामुळेच लॉकडाऊनची आता घोषणा तर होणार नाही ना, अशी धाकधूक प्रत्येकाच्या मनात आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते. पुण्यासारख्या शहरात संध्याकाळी 6 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. काही जिल्ह्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागलाय आणि असं होऊन सुद्धा कोरोना रुग्णवाढ मात्र कमी होण्याचं नाव घेत नाहीये. लॉकडाऊन लावला तर अर्थव्यवस्थेला त्याचा फटका बसणार हे उघड आहे आणि न लावावा तर आपली कोविड सेंटर्स रुग्णांनी भरून वाहतील की काय अशी स्थिती. लॉकडाऊन लावला तर हातावर पोट असलेल्यांनी, छोट्या उद्योजकांनी, मजूर कष्टकऱ्यांनी करायचं काय हा सवाल आव असून उभा आहे. तर शासनाला कोरोनाची साखळी मोडायची कशी ही चिंता. आणि त्यामुळेच समाज आणि शासनाचा संयम, शिस्तपालन हाच यातून मार्ग ठरेल का, याच विषयावरती आहे आजचा माझा विशेष. सरकारचा आज निर्णय नेमका काय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मला खरं तर नीलम गोरे यांच्यापासून सुरुवात करायची होती, मात्र त्या काही वेळातच आपल्यासोबत जोडल्या जातील. आपल्यासोबत अभिनेते आहेत सौरभ गोखले, मी त्यांच्यापासून सुरुवात करते. सौरभ, म्हणजे आता अनलॉकच्या नंतर हळूहळू सरस स्थिती जी आहे पूर्वपदावर येत असतानाच सिनेमागृह, थिएटर्स जे आहेत ते आता कुठे सुरू झालेले आहेत. एक क्षेत्र म्हटलं की त्याच्याशी अनेक जण निगडीत असतात, अनेकांचं पोट त्याच्यावर निगडीत असतं. लॉकडाऊन हवा की कडक निर्बंध, तुम्हाला काय वाटतं? निश्चितच आता मला वाटतं हळूहळू स्थिती सगळी पूर्वपदावर यायला लागली होती. लोकांचे व्यवसाय पुन्हा सुरू झाले होते. थोडे थोडे कुठेतरी परत लोकांच्या हातात पैसा यायला लागला होता आणि त्याच्या आतच आता ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे मला वाटतं कोणाच्याही मनात, प्रत्येकाच्या मनात हेच आहे की लॉकडाऊन नको, तुम्ही कडक निर्बंध कितीही आमच्यावर लादा, आम्ही त्याचं पालन करू. कारण सध्या मी जी परिस्थिती पाहतोय त्याप्रमाणे बरेच, मला वाटतं 80 ते 90% लोक तुम्हाला सगळ्या निर्बंधांचं, सगळ्या रिस्ट्रिक्शनचं पालन करताना दिसतील. मास्क वापरताना दिसतील, हात धुताना दिसतील. सोशल डिस्टन्सिंग पाळणं जरासं आपल्यासारख्या शहरांमध्ये जरासं अवघड आहे, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते लोक कटाक्षाने पाळताना दिसतात. विशेषतः इव्हन मी बघितलंय रेस्टॉरंट्समध्ये सुद्धा आत जाताना तुम्ही कोणी असा, की सेलिब्रिटी असा किंवा एखादा राजकीय नेता असा, तुम्हाला आत टेम्परेचर आणि घेतल्याशिवाय किंवा तुमचे हात स्वच्छ केल्याशिवाय आत जाऊ देत नाही. त्यामुळे मला वाटतं या गोष्टी जर जिथे पालन होते ते अजून त्याच्यावर थोडेसे जर अजून जास्त स्ट्रिक्टली त्या फॉलो करायची जर वेळ आली तर लोकांनी, मला वाटतं लोकांना ते परवडण्यासारखं आहे, पण लॉकडाऊन निश्चित परवडणार नाही. बरोबर आहे, अनेक मुद्दे आहेत. आता कुठे सर्वसामान्य माणूस जो आहे तो हळूहळू पूर्वपदावर येत होता आणि त्याच्यामध्येच आता सरकारकडून सातत्यानं इशारे दिले जातात की नियमांचं जर तुम्ही कडकपणे पालन केलं नाही तर लॉकडाऊन लावला जाईल. माधव भंडारी सर आपल्यासोबत आहेत. भंडारी सर, सुरुवातीपासूनच म्हणजे ज्या वेळेला दुसरा लॉकडाऊन लावला जाईल अशी चर्चा ज्या वेळेला सुरू झालेली होती, ज्या वेळेला सरकारकडून सांगितलं जात होतं, त्यावेळेपासून भाजपचा या गोष्टीला सातत्यानं कडक विरोध होतोय. तुम्हाला काय वाटतं, कडक निर्बंध आज लावले जातील की लॉकडाऊन जाहीर केला जाईल? आज संध्याकाळचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हे फार महत्त्वाचं असेल. मुख्यमंत्री काय निर्णय घेतील आणि काय सांगतील हे याचा अंदाज करायला मी काही कोणी ज्योतिषी नाही आणि मी काही तसला उद्योग करणार नाही. एकंदर ज्या पद्धतीने हा विषय हाताळला जातोय, सरकारच्या, महाराष्ट्रातलं सरकार ज्या पद्धतीने वागतंय त्याच्यामधून हा विषय अत्यंत गंभीर होत चालला आहे. प्रश्न आपल्या हाताबाहेर चालला आहे आणि जनतेला त्याच्यामध्ये
भरडून निघावं लागतंय. जनतेच्या अडचणी दर येणाऱ्या दिवसाला वाढतायत, ही वस्तुस्थिती आहे. आणि एक तर निश्चित आहे की भारतीय जनता पार्टीने एकट्याने विरोध केलेला नाही. महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेचा लॉकडाऊन करता कामा नये ही भूमिका जवळपास सर्व राजकीय पक्षांनी घेतलेली आहे. सर्व सामाजिक संस्था संघटना घेत आहेत, सर्वसामान्य माणूस घेतोय. भारतीय जनता पार्टी असो किंवा कुठलाही राजकीय पक्ष असो, हा सर्वसामान्य जनतेच्या भावना व्यक्त करत असतो. आणि सर्वसामान्य जनतेची भावना आज ही आहे की अशा तऱ्हेचा लॉकडाऊन जमणार नाही. लॉकडाऊनमध्ये आता समाजाचं कंबरडं इतकं मोडलंय. आत्ता जो उभा राहणारा समाज आहे, आत्ता जो उभा राहणारा वर्ग आहे, त्याला दुसरा लॉकडाऊन झेपणारा नाही. आणि म्हणून मग आम्ही हे मागणी करतो आहोत की जर आपल्याला लॉकडाऊन हाच पर्याय वाटत असेल तर मग हा जो सगळा हातावरचं पोट असलेला वर्ग आहे त्यांच्या खात्यामध्ये 5-5 हजार रुपये किमान महिन्याचा एका या सुरुवातीला टाका, त्याला काहीतरी आधार द्या आणि मग लॉकडाऊनचा तडाखा त्याच्यावरती हाणा. कारण नाहीतर मग ह्या समाजाला काय करायचा हा प्रश्न पडेल, या वर्गाने काय करायचा हा प्रश्न पडेल आणि तो प्रश्न अधिक गंभीर असेल. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने एकट्याने विरोध केलेला नाही. भारतीय जनता पार्टीने विरोधासाठी विरोध केलेला नाही. भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या भावना बोलून दाखवते. भंडारी सर, पुण्यामधली आजचीच बातमी आहे की पुणे जिल्ह्यामध्ये हे उद्यापासून मिनी लॉकडाऊन जे आहे तो जाहीर होणार आहे. मात्र त्याच वेळेला भाजपकडून PMPML जी बस सेवा आहे ती बंद करण्याला विरोध करण्यात आलेला आहे. असं का? असं आहे ना, सर्वसामान्य माणसाला वाहतुकीचं कुठलं साधन उपलब्ध आहे? जर त्याला त्याचे व्यवहार काही ना काही प्रमाणात करायचे असतील, आपण स्वतःच्या वाहनं असलेल्या लोकसंख्येचा विचार करणार आहोत की ज्यांची वाहनं नाहीत, ज्यांच्याकडे वाहनं नाही आहेत, अशा मोठ्या लोकसंख्येचा विचार करणार आहोत? स्वतःची वाहनं बाळगणारी लोकसंख्या ही कमी आहे. अगदी दुचाकी वापरणारी लोकसंख्या सुद्धा कमी आहे. ज्याच्याकडे कुठलंही वाहन नाही, ज्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशिवाय पर्याय नाही, अशी लोकसंख्या 60-65% आपण तिचा विचार करणार आहोत की नाही? मात्र आणि यातून 60-65% संसर्ग वाढण्याची भीती सुद्धा आहेच की नाही? करून आपण त्या PMPLच्या बसमध्ये प्रवासी किती असावे ह्याच्यावर बंधनं घालू शकतो, त्याच्यावरती मर्यादा आणू शकतो. परंतु सगळे व्यवहार ठप्प करून टाकायचे, सगळ्या बाजू बंद करून टाकायच्या आणि सर्वसामान्य माणसाची कोंडी करायची, या पद्धतीने करून आज काही लोकांना ते परवडेल, लोकांना ते झेपेल अशी परिस्थिती नाहीये. म्हणजे बंधनं आणून सर्व काही सुरू ठेवा असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर सर? बंधनं आणा जरूर, त्यांचं निर्बंधांचं पालन केलं जाईल हेही बघायला पाहिजे. आणि बंधनांचं पालन करत असताना आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्टं असं करून चालणार नाही. बंधनांचं पालन सगळ्यांना सारख्या पद्धतीने, सारख्या कडकपणाने करावं लागेल, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक. संदीप प्रधान सर आपल्यासोबत आहेत. थोड्याच वेळात नीलम गोरे सुद्धा आपल्यासोबत जोडल्या जातील. संदीप प्रधान सर, सध्याची स्थिती, मागच्या वर्षीचा जर काळ आपण पाहिला, लॉकडाऊनमध्ये सर्व काही ठप्प झालेलं होतं, अर्थव्यवस्थेवर सुद्धा याचा परिणाम झाल्याचं आपण पाहिलेलं होतं. अनलॉकच्या नंतर कुठे कुठे आता गाडा हळूहळू पूर्वपदावर येते. मी सुरुवातीलाच ज्या वेळेला सौरभ यांच्याकडे गेली तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही निर्बंध कडक करा ना, मात्र लॉकडाऊन लावू नका, कारण आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येते. सध्याची स्थिती पाहता, कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहता, दिवसामधला हा आकडा जवळपास 40,000च्याही पुढे जातोय. हा फार मोठा आकडा आहे. मग अशा स्थितीमध्ये लॉकडाऊन की कडक निर्बंध, तुम्हाला काय वाटतं? एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की शब्द काहीही वापरा, म्हणजे शब्द कडक निर्बंध वापरा का लॉकडाऊन वापरा, शेवटी तुम्ही आर्थिक गाडा जर ज्या कुठल्याही निर्णयामुळे जर समजा ठप्प होणार असेल तर ते लोकांच्या दृष्टीने निश्चितच हानिकारक आहे आणि त्याच्या बाबतीत कुणीही सहमत होईल. कारण यापूर्वीच लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणावरती आर्थिक फटका खाल्लेला आहे या सगळ्या कोरोनाच्या महामारीमध्ये की आता पुन्हा एकदा त्याच परिस्थितीत जायला कुणीही तयार होणार नाही. त्यामुळे हा प्रश्न कुठला शब्द म्हणजे लॉकडाऊन का कडक निर्बंध या पुरता मर्यादित नाही, नेमकं तुम्ही काय करणार आहात आणि त्याचे परिणाम काय होणार आहे. त्याच्यामुळे जर आर्थिक गाडा रुतणार असेल तर ते चालणार नाही. मुळामध्ये मला असं वाटतं की मागचा लॉकडाऊन आणि ह्या लॉकडाऊन ह्याच्यामधला मोठा फरक एवढाच आहे की त्यावेळेला उपचार काय करायचे याबाबत सगळी आरोग्य व्यवस्था चाचपडत होती. आता तशी परिस्थिती नाही. उपचार काय करायचे याबाबतचा एक अंदाज आरोग्य व्यवस्थेला आलेला आहे. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे लस आपल्या हातात आलेली. मग आता ह्या 15 दिवस समजा तुम्ही काही निर्बंध, आपण ज्याला म्हणू आता शब्द वापरूया, लॉकडाऊन नाही वापरायचं तर निर्बंध, ते निर्बंध लागून तुम्ही मोठ्या प्रमाणावर मास स्केलवरती लसीकरणाचा काही तुमचा योजना आहे का?
की जेणेकरून 15 दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करू की पुन्हा आता परत लॉकडाऊनकडे किंवा निर्बंधांकडे जाण्याची वेळ येणार नाही, असं काही आहे का? मग राज्य सरकारने जी केंद्र सरकारकडे परमिशन मागितलेली आहे की आम्हाला घरोघरी जाऊन लसीकरण करायला द्या, तर तसं लोकांनी घरी निर्बंध असल्यामुळे घरी बसावं, घरी येऊन लस दिली जाईल आणि त्याच्यामुळे मग पुढे हा धोका टळणार आहे, हे आहे का? तर ते केलं पाहिजे. आणि दुसरं असं आहे, मला असं वाटतं की जनजागृतीच्या बाबतीत एकूणच लोकांनी बंधनं जी पाळली पाहिजेत, मास्क घातला पाहिजे, सॅनिटायझर वापरलं, त्याची जनजागृती करण्यामध्येच कुठेतरी सरकार पण अपयशी झालंय का, हे सुद्धा बघायला पाहिजे. म्हणजे मी केवळ राज्य सरकार नाही म्हणत, केंद्र आणि राज्य सरकार. कारण आज आपण लोकांमधली बेफिकिरीची मोठ्या प्रमाणावर बघतो की मोठ्या प्रमाणावर राजकीय नेत्यांच्या घरातल्या लग्नांना सुद्धा गर्दी होती. बरोबर तर राजकीय नेत्यांच्याच घरामध्ये जर एवढी गर्दी होणार असेल तर सामान्य माणसं काय करणार? मग ती सुद्धा गर्दी करतात. ही गर्दी पाहत असताना या बातम्या सुद्धा आम्ही देत असताना आम्हाला सुद्धा प्रश्न पडलेला होता की राजकीय व्यक्तींसाठी एक वेगळा नियम आणि सर्वसामान्यांसाठी वेगळा नियम आहे का? नीलम गोरे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. नीलम ताई, लॉकडाऊन इज इक्वल टू कडक निर्बंध अशी कन्सेप्ट समजायची का? पण महत्वाचं म्हणजे सर्व रोजगार आणि कामधंदे सुद्धा ऑनलाईन काम सोडलं तर बाकीच्या ठिकाणी जिथे निवासाची व्यवस्था आहे ते सोडून फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी होती. आताच्या याच्यामध्ये पुण्याच्या निर्बंधांचा विचार केला तर एक PMCL बंद राहील ह्याचा एक मुद्दा तो महत्वाचा आहे की ज्याच्याबद्दल खरं सांगायचं तर पुनर्विचार सुद्धा वेळ पडली तर होऊ शकेल का याचा विचार जरूर शासनाने करावा असं माझी तरी भूमिका राहील यामध्ये. परंतु मूळ मुद्दा असा आहे की सामाजिकरित्या अंतर जिथे जिथे तोडलं जातं त्या सगळ्यावरती निर्बंध आणणं हा म्हणजे काही लॉकडाऊनचा मार्ग नाहीये तो जो आहे तो एक. दुसरं हेतू जो सरकारचा आहे तो रोजगाराला फटका बसू नये हा हेतू आहे, परंतु काही प्रमाणामध्ये रोजगाराला फटका बसतो ही वस्तुस्थिती आहे. याच्याबद्दलची प्रश्न असा आहे की अपरिहार्य ज्या वेळेला होतं त्याच वेळेला ह्या सगळ्या निर्बंधांचा विचार केला जातो. बरोबर. आणि मला अगदी महत्वाचं सांगायचं की पुण्यामध्ये काल विक्रमी स्वरूपाचं लसीकरण झालेलं आहे. बेड नाही उपलब्ध करू शकले, काय केलं तुम्ही? वाड्याला काल अन्य राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली, मग महाराष्ट्रात का वाढली? देशात जेवढे कोरोनाचे रुग्ण गेले त्याच्यापैकी 50% इतपत 54,000 म्हणजे रुग्ण हे मृत्युमुखी पडले कोरोनामध्ये. ही आकडेवारी देशात कोणत्याही राज्यापेक्षा जास्त आहे. मग या मुख्यमंत्र्यांनी या सरकारने नक्की काय केलं? लॉकडाऊन आता त्यांनी चालूच केलं. आता मीटिंग आहे सगळी 8-8:30 वाजता. आता घाबरले, सगळं उठाव झाला राज्यातून, व्यापारी वगैरे सगळे. लॉकडाऊन केलं तर आमचं काय? एक तर वर्षभर धंदा नाही तरी लोकांनी कर्ज काढून टॅक्स भरले, ऍडव्हान्स टॅक्स भरले आणि हे धमकी देतात. अधिकार आहे काय ना धमकी द्यायचा? मतदारांना, नागरिकांना शिस्त पाळा नाहीतर लॉकडाऊन आम्ही सुरू करू. अरे कोणाला सांगता? हे राज्य काय विकत घेतलाय का? धमक्या देतात. आपण काय बोलतोय, कोणाशी बोलतोय? नागरिकांना, मतदारांना मान सन्मान देऊन बोलायला पाहिजे त्यांनी. मुख्यमंत्र्यांनी तरी आता नरमलंय. आता ना आम्ही रिस्ट्रिक्शन, आता दिवसा नाही रात्री लॉकडाऊन. माणसं दिवसभरातून काम करून संध्याकाळी घरी जातात, मग खरेदीला जातील, अजून कुठे जातील. आता काय घरी बसायचं? मी मातोश्रीमध्ये बसतो, तुम्ही आपल्या घरात बसा. मग जेवायची सोय काय तुमची येते, जेवायची व्यवस्था सगळी. मग लोकांनी खायचं काय, राहायचं कसं, मुलांना शिकवायचं कसं, याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री, अन्य मंत्री काही बोलत नाहीयेत. कोरोनाने लॉकडाऊन झाल्यानंतर उदरनिर्वाहाचं साधन संपल्यानंतर त्या जनतेने, त्या लोकांनी काय करावं? 2 टायमाचं पॅकेट मुख्यमंत्री घरी पाठवणार आहेत का? आणि त्यामुळे कोरोनामुळे या सरकारचं नाक कापलं तर सोडून द्या, पण महाराष्ट्र राज्य आर्थिक बाबतीत मागे गेलं, अधोगतीकडे गेलं. आणि ह्याला कारण हे मुख्यमंत्री आहेत.
हे सरकार आहे. आणि म्हणून मला वाटतं कोरोनाला आमचा विरोध आहे, आमच्या पक्षाचा विरोध. कोरोना जास्त आला म्हणून लॉकडाऊन करणं हे राज्याला आता पेलवणारा नाही, व्यापारी नाही. बेकारी तर किती वाढली. आज बेकारी एवढ्या प्रमाणात वाढले, लोक येतात चिंता व्यक्त, काय करायचं, काय जायचं कुठे. गावी गेलं तरी तेच, मुंबईला असलं तर तेच, भाडं भरायला पैसे नाहीत. आज सगळे धंदे कोलमडले. लहान म्हणजे लघु मध्यम मोठे सगळे उद्योगपती आज गेलेले. याची चिंता येणं आहे की नाही. एक छोटं उदाहरण सांगतो. हे फसवा फसवीचे धंदे करतंय सरकार. हा बजेट जेव्हा सादर केला, मुद्दा इथे मांडला होता मी, त्याच्या आदल्या दिवशी अर्थमंत्री म्हणाले होते या राज्याचं उत्पन्न गेल्या वर्षीपेक्षा या वर्षापेक्षा गेल्या वर्षी 20-21ला 1,54,000 कोटी कमी उत्पन्न आलं. 1.5 लाख कोटी कमी आलं. तर दुसऱ्याचे बजेट मांडताना फक्त तूट 10,000ची कुठून आले का रात्री 1.5 लाख कोटी. पुरे हेराफेरी. त्याला वाटतं कोणाला समजत नाही, कोण बोलत नाही, चाललंय रामराज्य. काय राज्याचं कायदा आणि सुव्यवस्था आहे, काय कायदा असतो. कुठलाही व्यक्ती सकाळी कामावरून निघाला, सुरक्षित आपल्या घरी संध्याकाळी पोहोचेल याची उद्धव ठाकरे मुख्यमंत्री त्यांचं सरकार तो जिवंत परत जाईल याची शाश्वती नाही, अजिबात शाश्वती नाही. अधिकारी वर्ग. भाजप नेते नारायण राणे यांची पत्रकार परिषद आणि त्यांनी पुन्हा एकदा आतापर्यंत सरकारनं जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयांवर पोट ठेवलेलं आहे, त्या निर्णयांवर टीका केलेली आहे. ताई, तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा. आणि शिवाय नारायण राणे यांची ही पत्रकार परिषद, त्याच्यावर सुद्धा मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. नाही, मी माझा मुद्दा असा पूर्ण करत होते आणि त्याच्यामध्ये आरोग्यरित्या निरक्षराचं भाषण ऐकणं हे मला अगदी ज्याला पण म्हणून खरं सांगायचं स्वानुल्लेखच करायला पाहिजे. आणि मुळामध्ये कोरोनाला आमचा विरोध आहे किंवा जगामध्ये काय चाललंय याची माहिती त्यांना असून सुद्धा अशा पद्धतीने भूमिका घेत आहेत. तर माझा मुद्दा असा होता की लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार विकस्त करत आहे. आणि आज तुम्ही अनेक ठिकाणचे सर्वच वृत्तपत्रांमध्ये अग्रलेख जर का पाहिले तर त्याच्यामध्ये जो मुद्दा येतो आहे की लसीकरणाच्या बद्दलचं तारतम्य किंवा लसीकरणाबद्दलचा विवेकबुद्धी ही त्या राज्य सरकारांना त्यांच्या परिस्थितीनुसार वापरू द्यायची. आणि लसीचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हॅक्सिन आपल्याकडे उपलब्ध असून देखील ते वापरण्याच्या बद्दलच्या निर्बंधांच्या मध्ये खूप कालापव्यय होतो आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली तर ते अधिक चांगलं होईल. 45च्या वरच्या वयाच्या लोकांना आजपासून लसीकरण कालपासून जे सुरू झालं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसते की लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. माझा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की लॉकडाऊन म्हणजे सरकारने केला असं म्हणणारे जो केंद्र सरकारने बंद म्हणजे बंद आणि लॉकडाऊन जाहीर केला तर काय केंद्र सरकारमध्ये विकास आघाडीचं सरकार होतं का, हा एक प्रश्न येतो. दुसरा प्रश्न असा आहे की लॉकडाऊन फक्त महाराष्ट्रामध्ये किंवा अमुक एका राज्यातच होतोय असं बोलणारे जे लोक किंवा वाढ होते लोक बोलणारे, तर तुम्ही बघाल तर आज युरोप सारख्या देशांमध्ये ज्या वेळेला निर्बंध कमी झाले तर तिथे आज आपल्याला दिसतंय फ्रान्सची 3ऱ्या लॉकडाऊनकडे वाटचाल चालली आहे. UK मध्ये तशीच वाटचाल चाललेली आहे. त्याचबरोबर ईस्टरच्या दृष्टिकोनातून निर्बंध न्यूझीलंडमध्ये तर पलीकडच्या देशाच्या सगळ्या सीमा सील केलेल्या आहेत. म्हणजे नीलमताई, तुम्हाला असं म्हणायचं आहे की लॉकडाऊन होऊ शकतो, पुन्हा लॉकडाऊन होऊ शकतो असं तुम्हाला थेट म्हणायचं आहे? मला वृषाली काय म्हणायचं आहे माहितीये का, हे असलं ब्रेकिंग न्यूज करून लोकांचा कोठाळा बाहेर काढायचं जे असतं ना काम, असं नका करू. माझी तुम्हाला विनंती राहील, लोकांना 8:30 पर्यंत हो का नाही. आज अजितदादांनी जे संकेत दिलेले पुण्यामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं त्याच्यामध्ये संदीप प्रधान बरोबर म्हणाले की निर्बंध असणार एवढं नक्की आहे, कारण जीव वाचवायचे शेवटी. कुठेही जा, काही करा, काय करायचं काय नाही ते करा असं लोकांना बोलणं उपरोधाने आणि त्यांना नवीन स्ट्रेनला बळी जाऊ देणं हे काही कुठल्याही जबाबदार सरकारची भूमिका नसते. मला उलट खेद वाटतो, राग येण्यापेक्षा सुद्धा, की अशा प्रकारचं राजकारण प्रत्येक निर्बंधाचा हसं करून कुठे ना कुठे सामान्य लोकांना मृत्यूच्या जवळ जाण्यासाठी चिथावणी देण्याचं काम काही प्रवृत्ती समाजामध्ये करत आहेत.
आणि मग तिथे गर्दी करणं असेल, नाचणं असेल आणि राजकारण्यांच्या वरती निर्बंध असले पाहिजे याच्या माझ्याबद्दल मनात कुठलंही दुमत नाही, कुठलंही दुमत नाही. किंबहुना मी असं म्हणेन की आमच्याकडे तर पुणे जिल्ह्यामध्ये निर्णय घेतलेला आहे की लोकप्रतिनिधी लग्न आणि दशक्रिया यांना जाऊच नाही स्वतः त्याच्यामध्ये जे आहे ते. पण आज परिस्थिती अशी आहे की बघा कशा पद्धतीने अंत्यसंस्कार सुद्धा करता येतील की नाही याचे प्रश्न असताना असं परत विधान बेजबाबदारपणे करून लोकांना पाहिजे तिथे जाऊ द्या, पाहिजे ते करू द्या. मग त्याच्यात मार्ग असा आहे की बसेस मधून पोहोचवण्याची व्यवस्था करणं असेल तर अत्यावश्यक सेवा असतील, ज्या ज्या ठिकाणी असंघटित क्षेत्रातले लोक आहेत त्यांना कशा पद्धतीने सोयी सुविधा दिल्या जातील याच्याबद्दल खूप म्हणजे विचार आणि त्याच्याबद्दलची योजना चालू आहे. आत्ताच्या क्षणी सुद्धा सन्माननीय दिलीप वळसे पाटलांशी बोलले मी. नीलमताई, तुमचे सगळे मुद्दे या ठिकाणी योग्य आहेत असे आपण समजून चालूया. मात्र अशी सुद्धा चर्चा आहे की कडक निर्बंध म्हणजे हे जणू काही आता एक छुपं लॉकडाऊनच आहे, अशी चर्चा सुद्धा गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेली आहे. कडक निर्बंध लादले जाणार, मात्र त्याची अजूनही नियमावली जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाहीये. त्याच्यामुळे मग आता सरकार नेमकं काय विचार करतंय? खरंच सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे. कारण ज्या वेळेला आम्ही सुद्धा चर्चा करत असतो, काही चर्चेच्या अगोदर किंवा बुलेटिनच्या अगोदर आम्ही ज्या वेळेला फेसबुकवर लाईव्ह करत असतो त्यावेळेला आम्हाला फक्त एकच प्रश्न विचारला जातो की लॉकडाऊन होणार आहे का? हा प्रश्न फक्त विचारला जातो कारण लोकांच्या मनामध्ये धास्ती आणि त्याचं उत्तर हे सरकारनेच दिलं पाहिजे. ही चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची. एक छोटासा आपण ब्रेक घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. आपण पाहताय माझा विशेष. आज रात्री 8:30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधतील आणि लॉकडाऊन की कठोर निर्बंध याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने ही चर्चा करण्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्यासोबत आहेत वानखेडे सर, अशोक वानखेडे सर. मला आता त्यांच्याकडे जायचं आहे. वानखेडे सर, ज्या वेळेला अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आणि नंतर काहीसा आकडा जो आहे तो वाढायला लागला हळूहळू, त्याच्यानंतर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार जे ते देण्यात आले की त्या ठिकाणची परिस्थिती पहा आणि स्थानिक पातळीवरचं प्रशासन निर्णय घेईल की त्या ठिकाणी नेमके निर्बंध कशा पद्धतीने लावायचे आहेत. मग तो आठवडी बाजार बंद ठेवायचा आहे का, दुकानं बंद ठेवायची आहेत का, त्याचा कालावधी किती असेल, सकाळी 8 ते संध्याकाळी 7 किंवा आणि काय, हे सगळं काही पाहता एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. जी बातमी काही दिवसापूर्वी एबीपी माझानं दाखवलेली होती ती म्हणजे नाशिकमधली. नाशिकमध्ये जर बाजारामध्ये जायचं असेल तर तिकीट काढावं लागेल, ही बातमी एबीपी माझानं दाखवली. आणि ते तिकीट काढण्यासाठी लोकांची उडालेली गर्दी आणि त्या ठिकाणी नियमांचं पालन कशा पद्धतीने लोकांकडून केलं गेलं नाही हे एबीपी माझानं दाखवलं. त्याच्यानंतर ते निर्बंध जे आहेत, ते नियम जे आहेत ते मागे घेण्यात आले. मग त्या तिकिटाचा निर्णय जो आहे मागे घेण्यात आला. कुठेतरी नियोजन जे आहे ते सुद्धा चुकतंय असं वाटतंय का तुम्हाला? नियोजन तर चुकतंयच. कारण मी पुण्याला याच्या अगोदर सुद्धा बऱ्याचदा पुण्यात गेलोय. मागच्या 2-3 महिन्यात 2-3 वेळा पुण्याला गेलो आणि मग पूर्ण देशात मी जेव्हा मला असं पुणे असं शहर वाटलं की जिथे त्यांना काहीही भीती नाही. म्हणजे पुणेकरांना असं वाटत होतं की कोरोना नावाचा काही प्रकार नाहीच आहे. आणि मग जेव्हा मी कोणाला म्हटलं, एका म्हणजे चांगल्या सिनियर नेत्यांना मी म्हटलं की म्हटलं पुण्याला काय चाललंय, तर ते म्हणाले अरे पुण्याच्या लोकांनी ठरवलेले रस्ते तिथून चेंगरून आम्ही कोरोनाला खतम करूया. ही पुण्याची स्थिती. म्हणजे कोणाला मास्क लावायचा नाही, कोणाला सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं. प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये म्हणजे ते जे श्रेष्ठ फेमस रेस्टॉरंट आहे तिथे गेलं तर ते लोक असंच जेवत होती, इतक्याच जवळजवळ बसून ते जेवून जाणार कोणी. कारण त्यांना मालकांना मी जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणाला मी कोणाला नाही म्हणून. लोक शिवाय घालतात त्याला जर आतमध्ये घेतलं नाही तर कुठे ना कुठे लोकांनी ठरवायला हवं. कारण सरकार काय करणार, सरकारने ढील तिथं ढील मग मरा. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये बेड नाही तरी सरकार आहे. कारण कुठल्याही जगात, कुठल्याही देशात, कुठल्याही राज्यात जितकी पॉप्युलेशन तितकी हॉस्पिटलमध्ये बेड नसतात. एक काही पर्सेंटेज मध्ये असतं. पण जर तुमचं पर्सेंटेज वाढत गेलं तर कुठे ना कुठे लोकांना हे ठरवायला हवं. दिल्लीमध्ये जसं 5,000 रुपये मास्क न घालण्याचं पेनल्टी आहे, ती पेनल्टी पुण्यामध्ये ठेवा ना. कुठे ना कुठे तुम्हाला निर्बंध लावावे लागतील. कारण जो मास्क घालत नाही तो स्वतःला तो प्रोटेक्ट करतच नाही. पण त्याला जर करोना असला तर तो 10 जणांना वाटतो. त्याचं काय, तुम्ही सगळ्या शहराला भेटीला धरता. कोणीही कुठेही निर्बंध ठेवत नाही, कोणीही कुठेही सोशल डिस्टन्सिंग नाही. पंतप्रधानापासून मुख्यमंत्र्यापर्यंत लगातार अपील करतो पण कोणी कुठं बोलत नाही. आणि महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. म्हणजे फक्त विपक्ष काय अपोज करण्यासाठीच करायचं का? आता जे नारायण राणेची प्रेस कॉन्फरन्स पाहिली तिने आजच पद होती. आजच आकडे आले जीएसटीचे. जीएसटी 1,00,000 कोटीच्या वर गेला असा देश म्हणतो, वित्तमंत्री म्हणतात. आणि सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते महाराष्ट्राचं आहे. मग नारायण राणे किती म्हणाले की महाराष्ट्रात सगळा धंदा ठप्प झालेला आहे.
ते म्हणतात एमएसएमई बंद आहे, एमएसएमई बंद आहे, तर मग केंद्र सरकारचं पॅकेज नाही पोहोचलं म्हणून बंद आहे. म्हणजे भाजपकडून केल्या जाणाऱ्या आरोपांमध्ये किंवा केल्या जाणाऱ्या वक्तव्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही असं तुम्हाला म्हणायचंय का सर? भंडारी साहेब म्हणाले पैसे द्या, भंडारी साहेबांनी सांगावं बीजेपीच्या कुठल्या कुठल्या राज्यात पैसे देण्यात येतात, बऱ्याच ठिकाणी बंद आहे. आता इंदोरमध्ये सुद्धा आताच मिनी बंद होऊन राहिलाय. तर इंदोरमध्ये इतक्या केसेस वाढल्या की त्यांनी तुरंत ऍक्शन घेतली. एक रंगपंचमी नावाचा फार मोठा प्रकार इंदोरमध्ये असतो, अतिशय मोठा उत्सव असतो. तो उत्सव बंद केला सरकारने यावेळेला. बीजेपीचे सरकार आहे, त्यांनी म्हटलं नथिंग डुईंग. लोक मरतात, बसायला बेडला जागा नाही आणि कुठलं देणार तुम्हाला परमिशन? 2-4 रेस्टॉरंट असे फेमस रेस्टॉरंट तिथे त्यांनी मास्क नाही घातला मालकांनी म्हणून त्यांनी रेस्टॉरंट बंद केले, सील केले. त्या बातम्या आहेत. पूर्ण देशात ह्या स्थिती होत आहे. मला अशोकजी तुमचा हाच मुद्दा घेऊन मला माधव भंडारी सरांकडे जायचं आहे. भंडारी सर, अशोक वानखेडे यांनी थेट म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे त्या ठिकाणी भाजपने तर निर्बंध लावलेले आहेत की सरसकट बंद सुद्धा केलेला आहे. मग आता महाराष्ट्रामध्ये का विरोध होतोय? पहिली गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा ही चर्चा करतो महाराष्ट्राच्या संदर्भात करतो हे लक्षात घेऊन संपूर्ण देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमधले करोना बाधितांचे आकडे आणि महाराष्ट्रातले आकडे याचा विचार केला पाहिजे. संपूर्ण देशामध्ये जेवढ्या करोना बाधितांची संख्या आहे त्याच्यामधली 60% जास्त संख्या एकट्या महाराष्ट्रात आहे. सगळ्या देशातले सर्वात जास्त बाधित जिल्हे 10 जे काढले त्याच्यामध्ये 8-9 जिल्हे महाराष्ट्रातले आहेत. आणि ही परिस्थिती काय अचानक 24 तासात निर्माण झालेली नाही. ही परिस्थिती गेले 2-3 महिने निर्माण होते आणि ही 2-3 महिने निर्माण होत असताना आपल्याला दिसत असताना प्रसारमाध्यमांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सगळेजण ह्या विषयावरती बोलत असताना सरकारला सुचवत असताना सरकारने काय पावलं उचलली हा प्रश्न आहे. सरकारने पावलं उचलली नाहीत, नियोजन केलं नाही. वानखेडे साहेबांना GSTच्या कलेक्शनची आठवण झाली. मी आपल्याला GSTच्या कलेक्शनमध्ये सांगतो महाराष्ट्रातली वाढ आहे ही फक्त 17% आहे. बाकीच्या राज्यांनी नोंदवलेली वाढ किती आहे ती तपासा आणि मग त्याच्यावरती आपण अधिक चर्चा करू शकू. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये करोना बाधितांची संख्या वाढते आहे आणि ही मी परत उल्लेख करतो की ही संख्या एका रात्री 24 तासात वाढलेली नाही, गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने वाढते आहे. त्याची दखल घेऊन सरकारने काय पावलं उचलली हा प्रश्न आहे. आणि हा महाराष्ट्र संपूर्ण देशामधल्या बाधितांच्या संख्येपैकी 60-65% संख्या आहे त्या महाराष्ट्रातली का या प्रश्नाचं उत्तर तर मिळालं पाहिजे. सरकारने त्याच्याबद्दल तर बोललं पाहिजे. लसीकरणाचा विषय जेव्हा सुरू होतो लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये केंद्र सरकारने दिलेल्या लसीमधली फक्त 46% लस वापरली, बाकीची लस पडून होती. का पडून होती, का नाही ती वापरली? दरवेळेला फक्त काही झालं की केंद्र सरकारच्या नावाने ठणठणाट करायचा, केंद्र सरकारवरती टीका करायची, केंद्र सरकार आम्हाला अमकं करू देत नाही तमकं करू देत नाही म्हणून सांगायचं. आपण काय केलं सांगा ना. आणि ज्या वेळेला करोना बाधितांची संख्या वाढते असं बातम्या तुम्हीच देत होतात आणि त्याच वेळेला त्याच्या शेजारी तुम्ही बातम्या देत होतात की करोनाची जम्बो सेंटर्स रिकामी पडली आहेत. या दोन बातम्यांचा एकमेकांशी संबंध कसा जोडायचा? जर करोना बाधितांची संख्या वाढते तर जम्बो सेंटर्स रिकामी का दाखवत होता तुम्ही लोक? त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये राज्य सरकारने सांगण्यासारखं पुष्कळ आहे. राज्य सरकारने आपल्या जबाबदारीवरती बोलणं आवश्यक आहे. आपली जबाबदारी राज्य सरकारला झटकता येणार नाही. आणि त्याचबरोबर जनतेचे प्रश्न जे आहेत ते जनतेचे प्रश्न हे विरोधक बोलणारच. विरोधकांचं ते काम आहे. मी अधिकार सुद्धा म्हणत नाही, विरोधकांची जबाबदारी आहे. जनतेच्या प्रश्नांबद्दल बोलणं ही आमची जबाबदारी आहे, ती आम्ही करतो. आणि ते अधिक जेवढं बोलावं लागत राहील तेवढं आम्ही बोलत राहू. त्याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण वाटत नाही. अशोकजी हसतायत. अशोकजी मी येते तुमच्याकडे. मला नीलमताईंकडे जायचंय. नीलमताई, राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवरच या ठिकाणी बोट ठेवलं जात आहे. कर्नाटक आणि मध्य प्रदेश. अशोकजी येते तुमच्याकडे. नीलमताई बोला. किंवा वरळीमध्ये, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारने कोरोनाचा अगोदर अटकाव झाला आणि अत्यंत भगीरथ प्रयत्न झाले त्याच्याबद्दल कुठेही त्याबद्दलची दखल किंवा त्याच्याबद्दलचं समज ही विरोधी पक्षाकडे दिसत नाही. मला आता पक्षाच्या राजकारणाच्या पेक्षा थोडं समाजाच्याकडे एवढ्यासाठी यायचं आहे की समाजात या सगळ्याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आहे. जो लोक ऑनलाईन काम करतायत, जे मध्यमवर्गीय लोक, शेकडो हजारो लाखो लोक आहेत. संदीपजी येते तुमच्याकडे. नाशिक आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे की जे लोक घरामध्ये
स्वतः बऱ्यापैकी निर्बंध पाळून सगळं सॅनिटाईज करून जीवन जगता आहेत. ते कुठेही लग्न समारंभांना गेले नाहीयेत, फक्त दवाखान्यात त्याच्यासाठी गेले असतील किंवा फक्त लसीकरणासाठी बाहेर पडलेली पण अनेक वृद्ध लोक मला माहिती आहेत. अनेक तरुण लोक मला माहिती आहेत की जे वृद्धांना लसीकरणासाठी घेऊन जात आहेत. एक मुद्दा वानखेडेने जो मांडला तो पण योग्य आहे अगदी. आणि या संमिश्र समाजामध्ये काळजी घेणारे जसे लोक आहेत तसे अनेक प्रकारचे लोक आहेत की ज्याच्यात काही लोक असं म्हणणारे आहेत की रंग उडवायचा, एक त्याला 2 दिवस आनंदाचे ते जगून घ्या. काही तर मजूर लोक बोलताना पाहिले की तसेही मरणार आहोत, असेही मरणार आहोत. मला असं वाटतं लोक असं का म्हणतायत तर याला एक कारण कुठेतरी डेस्परेशन, नाईलाज झालेला त्यांना दिसतोय, हे एका बाजूला आहे. दुसरीकडे मला अत्यंत परत सांगायला पाहिजे की ज्यांना थोडंफार वाचन आहे, थोडंफार कळतंय, त्यांना सगळ्यांना माहिती आहे हा कोरोना काहीतरी आणण्यामध्ये सरकारचा हात आहे आणि म्हणून राज्य सरकार जे करतंय. पण साधा समाजशास्त्रीय राज्यशास्त्रीय निरीक्षण आहे की जिथे जिथे शहरीकरण जास्त आहे त्या शहरीकरण जास्त असणाऱ्या राज्यात स्थलांतर जास्त होतं, अंतर्गत स्थलांतर असतं, बाहेरून येणारं स्थलांतर असतं आणि रिव्हर्स मायग्रेशन म्हणजे शहरातून खेड्याकडे गेलेले लोक आहेत. 2 अतिशय चांगले रिपोर्ट आलेले आहेत, मी तपशिलात जात नाही, पण फ्लेम युनिव्हर्सिटी आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाने की ज्याच्यामध्ये स्थलांतराचं जे प्रमाण जर का आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये तर त्या स्थलांतराचं प्रमाण आणि कोरोनाचा संसर्ग याचा सुद्धा संबंध जोडलेला आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही सरकारने, मला प्रश्न आश्चर्य या गोष्टीचं वाटतं वैशाली, बरेच लोक म्हणतात की तिथे अमुक ठिकाणी हरिद्वारला लोक जमतात त्यांना होत नाही. याच्या संदर्भामध्ये तपासण्या झाल्या असतील तर कळेल ना कोणाला झालाय का नाही झालाय ते. टेस्टिंगचं प्रमाण तर सरकारने वाढवलेलं आहे. मात्र नीलमताई मात्र एक साधा प्रश्न, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर कोल्हापूरच्या मार्गाने ज्या वेळेला बायपास होत असतो, महाराष्ट्रामधून ज्या गाड्या कर्नाटकमध्ये जातात त्यावेळेला RT-PCR टेस्टचे रिपोर्ट महाराष्ट्रामधल्या लोकांना जे पोहोचत आहेत त्या ठिकाणी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. मात्र कर्नाटकातून जर महाराष्ट्रामध्ये येणारी कोणी व्यक्ती असेल तर त्यांच्या टेस्टिंगचे रिपोर्ट सुद्धा पाहिले जात नाही. म्हणजे हे पण तर कुठेतरी चुकतंय ना. मग बॉर्डरवर ह्याच्यावर काहीतरी व्यवस्था आपल्याला हवी की नको त्या ठिकाणी? तुम्ही स्थलांतराचा मुद्दा मांडताय, सगळे काही मुद्दे मान्य आहेत, मात्र ज्या ठिकाणी बॉर्डरवर चेकिंग आवश्यक आहे त्या ठिकाणी होत नाहीये ना, हा सुद्धा मुद्दा आहे. संदीपजी, नाही, माझा एकच मुद्दा महत्वाचा असा आहे, एक 2-3 गोष्टी बोलायच्या. एक म्हणजे असं आहे की मुख्यमंत्र्यांनी आज समजा निर्बंधांची काही घोषणा केली तर त्याबरोबर लसीकरणाचं व्यापक असा काय कार्यक्रम सरकार राबवणार आहे ते सुद्धा मला असं वाटतं जाहीर करणं फार गरजेचं आहे. कारण असं आहे की लसीकरण जेवढ्या जलद गतीनं होईल तेवढा अशी पुन्हा वेळ येणार नाही. त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरं असं आहे की या संदर्भामध्ये जे काही राजकारण या बाजूनी त्या बाजूनी सुरू आहे त्याच्यामध्ये सामान्य लोकांना काहीही देणं घेणं नाही. कारण त्यांचं अगोदरच आर्थिक कंबरडं मोडलंय. ज्यांचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना औषधं, वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी जे काही यातायात करायला लागते त्याचा या राजकीय आरोप प्रत्यारोपांचा काही संबंध नाही आणि खरोखर हे हिडीस राजकारण आहे, त्याचा तिटकारा लोकांना आलेला आहे. हा दुसरा भाग. आणि तिसरी गोष्ट अशी की जर समजा आता पोलीस यंत्रणा असेल, प्रशासन असेल, हे जर समजा केवळ सांगून लोक ऐकणार नसतील, निर्बंध पाळणार नसतील तर माझं म्हणणं आहे की यापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये काही मोहल्ला कमिट्या, शांतता कमिट्या केल्या होत्या. तशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या काही मान्यवर लोकांच्या काही कमिट्या करून त्यांच्या माध्यमातून काही जनजागृती करून लोकांमधली ही बेफिकिरी दूर करता येईल का याचा सुद्धा सरकारने विचार करायला पाहिजे. हे 3च मुद्दे आहेत. पण लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम निर्बंधाबरोबर जाहीर झाला तरच या निर्बंध किंवा सो कॉल्ड लॉकडाऊन याला अर्थ आहे. नाहीतर पुन्हा लॉकडाऊन करत राहायचं आणि लोकांना त्रास द्यायचा असंच याचं स्वरूप राहील. लसीकरण वाढवण्यासाठी सरकारकडे काय कार्यक्रम आहे तो सरकारने जाहीर करावा हीच अपेक्षा आहे. नक्कीच ही चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची. आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. माझा विषय चर्चेचा हा शेवटचा सेगमेंट आहे. माझ्याकडे अगदी काही मिनिटं आहेत, त्याच्यामुळे मला सर्व मान्यवरांकडे जायचंय. सर्व मान्यवरांना विनंती आहे की मी आता जो प्रश्न विचारेल त्याचं कृपया करून थोडक्यात उत्तर द्या. मी सुरुवात करते अशोक सरांपासून. अशोक सर, आज जो काही निर्णय जाहीर होईल सरकारकडून काय अपेक्षा ठेवायच्या? सरकारकडनं मला वाटतं जसं संदीप प्रधान म्हणाले तसं लसीकरणचा एक प्लॅन तुम्हाला सॉलिड प्लॅन समोर आणायलाच पाहिजे. कारण जो प्लॅन तोपर्यंत आणत नाही आणि केंद्र सरकारचे काही निर्बंध असतील तर केंद्राशी लढायला पाहिजे. आणि मला विश्वास आहे की माधव भंडारीसारखे लोक लढायला तयार असतील महाराष्ट्राच्या भविष्यासाठी. दुसरी गोष्ट, याला राजकीय अँगल देऊ नका. कारण जसं संदीप म्हणाले लोक चिडलेत आता
तुम्ही काय स्टेटमेंट देता एकामेकाच्या विरुद्ध? आता अशा वेळेला या संकटाची लढण्याची गरज आहे आणि जे निर्बंध सरकार लावेल त्याला गोड्या गुलाबींनी पाळा. सर्वात जास्त जे होम मास्क लावा, डिस्टन्सिंग मेंटेन करा, सॅनिटायझर वापरा, या 3 गोष्टी जरी केल्या तरी या कोविडशी आपण लढू शकतो. हे सामान्य ज्ञान जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सगळ्या राजकीय दलांनी, सगळ्या लोकांनी कामं केली पाहिजेत. बरोबर, म्हणजे जनजागृतीसाठी सर्वच पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. माफ करा अशोक सर, मला या ठिकाणी थांबावं लागतंय. संदीपजी, मी मगाशी म्हटलं तोच मुद्दा आहे की नुसता निर्बंध किंवा लॉकडाऊन, काही शब्द वापरा, ते कडक निर्बंध नको. त्याच्या व्यतिरिक्त त्याबरोबर लसीकरणाचा सुद्धा कार्यक्रम जाहीर झाला पाहिजे आणि मॅक्झिमम लोकांचं लसीकरण ह्या पुढच्या 8-15 दिवसात कसं करता येईल ते जर केलं तर पुन्हा ही वेळ येणार नाही लॉकडाऊन करण्याची. अशा पातळीवर आपण येऊ शकू आणि तेच करणं आता गरजेचं आहे. सौरभ, 3 मुद्दे. एक म्हणजे बऱ्याच लोकांच्या संपर्कात मी असं आहे ज्यांनी मला सांगितलं की सरकारी केंद्रावर गेल्यानंतर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह येते आणि प्रायव्हेट लॅबमध्ये गेल्यावरती निगेटिव्ह येते. तर यात लक्ष घालणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर आमच्यासारखे अनेक जण आहेत जे आम्ही म्हणतो आम्हाला लस द्या ना, आम्ही पैसे देऊन लस घ्यायला तयार होत, आमची पूर्णतः, कारण आम्हाला काम करायचंय. आम्ही, आमच्या खिशात काही कोट्यवधी रुपये नाहीत की आम्ही घरी बसलो पुढची 3 वर्ष तरी आम्हाला चालणार आहे. त्यामुळे निर्बंध लावा, आमच्याकडनं वाटल्यास ते मोडल्यास आमच्याकडनं दंड घ्या, पण आम्ही पैसे देतो, आम्हाला लसीकरण करू द्या. त्यामुळे लसीकरण सर्वांसाठी ओपन करावं हे माझं एक मत आहे आणि निर्बंध लावावेत आणि त्याचं कडक पालन होईल इतकी काळजी घ्यायची. ठीक. भंडारी सर, पहिली गोष्ट अशी आहे की निर्बंध लावणं हा निर्णय सरकारने योग्य वेळेला योग्य पद्धतीने घेतला पाहिजे आणि तो लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवला पाहिजे. परंतु निर्बंधांची अंमलबजावणी करताना मी सुरुवातीला म्हणालो तसं आपला तो बावी आणि दुसऱ्याचं कार्ट हे धोरण चालणार नाही. निर्बंध सगळ्यांना सारख्या पद्धतीने लागू झाला पाहिजे, नागरिकांना तो पाळण्यासाठी भाग पाडलं पाहिजे. आणि दुसरा यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो राज्य सरकारची जबाबदारी आहे सर्वांना विश्वासात घेण्याची, सर्वांना चर्चेत संवादात घेण्याची. मला सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटतं की गेले 2-2.5 महिने ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होत असताना विरोधी पक्षांशी आणि समाजातल्या अन्य संस्था संघटनांशी सरकारचा कुठल्याही प्रकारचा संवाद नाही, संवाद करण्याचा प्रयत्न सुद्धा नाही. त्यामुळे हा जो प्रकार आहे ना की आपल्याला कोणाशी बोलायचंच नाही, मला कोणाशी बोलण्याची गरज नाही, मला कोणी सांगू शकत नाही, मला कोणाकडून ऐकण्यासारखं काही नाही, कोणी मला मदत करण्याची कोणाची पात्रता नाही, हा पवित्रा सरकारला घेता येणार नाही. सरकारने विरोधी पक्षांसकट सगळ्यांशी चांगल्या पद्धतीने संवाद केला पाहिजे, सर्वांचं सहकार्य मिळवून हा विषय चालवला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जनतेला सहकारी करून घ्यायचं असेल तर सर्वांना बरोबर घेतल्याशिवाय यातलं काही करता येणार नाही. आणि हा पत्रकार जरी झाला. हो, भंडारी सर माफ करा, मला तुम्हाला थांबावं लागतंय. नीलमताई, काही सेकंद राहिलेली आहे शेवटची. निश्चितपणाने विचार होईल, परंतु अधिवेशनामध्ये याच्यावर विचार करण्यासाठी अधिवेशन असताना या विषयाला संपूर्ण बगल देऊन संपूर्णपणाने दुसऱ्याच मुद्द्यांच्यावरती अधिवेशन भरकटवण्याचं जे दुष्कृत्य विरोधी पक्षांनी केलंय त्याच्यामुळे लोकांपर्यंत माहिती पोहोचताना अडचणी येत आहेत. पण लसीकरण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी राज्य सरकार आणि बांधिलकी निश्चितपणाने आहे. ते लसीकरण अगदी वयाच्या लहान असणाऱ्या तरुणांना सुद्धा मिळावं या दृष्टिकोनातूनच राजेश टोपे यांनी जास्त लसीची मागणी केलेली होती. आणि विश्वासात घ्यायचं म्हणाल तर विश्वासात घेतल्यानंतर त्याच्यात मला इथे सांगायला पाहिजे अगदी मेधा पाटकरांपासून ते ट्रेड युनियन मधल्या लोकांपर्यंत अनेक मंत्र्यांनी अनेक जणांशी सातत्याने संवाद केलेला आहे. ज्या वेळेला संवादाला बोलावलं जातं त्यावेळेला भलताच राजकीय मुद्दा केला नाही तर संवाद व्यवस्थित होऊ शकतो आणि संवादासाठी सरकारची तयारी आहे, आम्हा सर्व जणांची तयारी आहे. आणि या संवादामधून सरकारी अधिकाऱ्यांनी जर का कुठे संवादाला नकार दिला तर ठीक. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की राज्य सरकारची चर्चेची तयारी आहे, मात्र त्यासाठी सर्वच अनुषंगानं आणि सर्वांनीच तशा पद्धतीनं सहकार्य करणं फार गरजेचं आहे. आता आपल्याला माझा विशेष चर्चा जी आहे इथेच थांबवायची, मात्र त्यापूर्वी आम्ही एक पोल घेतलेला होता. आम्ही लोकांना प्रश्न विचारलेला होता की तुम्हाला पुन्हा लॉकडाऊन हवा आहे का, तर त्याच्यावर लोकांचा पोल नेमका काय आहे तो आपण पाहूयात. होय म्हणतायत 42% लोक आणि नाही म्हणतायत 58% लोक. त्यामुळे होय म्हणणाऱ्यांचा आकडा सुद्धा मोठा आहे. त्याच्यामुळे लॉकडाऊन नकोच, कडक निर्बंध करा असं गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सांगितलं जात होतं. मात्र लॉकडाऊन नको असेल तर कृपया करून सरकारनं जे नियम घालून दिलेले आहेत, जे निर्बंध घातलेले आहेत त्याचं पालन सुद्धा तितकंच करणं गरजेचं आहे. मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा.
या चर्चेसाठी तुम्ही सर्व मान्यवरांनी आपला अमूल्य वेळ दिला, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आणि माझा विशेषमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.